नमस्कार. जेईची परीक्षा झालेली आहे. आता 11 तारखेपासनं बोर्डाचे पेपर चालू होतील. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना बोर्डच्या पेपरच्या अगोदर थोडं टेन्शन आलेलं आहे, की बाबा आपल्याला जमेल का नाही? आपण 2 वर्ष जेईचा अभ्यास केला आहे, आपण नीटचा अभ्यास केला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वाटत असतं, की जे जेईला असतात त्यांना तर 75% अट असते, कारण की NITला IITला ॲडमिशनसाठी. नीटला तसं कमी असतं आणि CETला पण कमी असतं. पण काही लोकांना भीती फार पेपरची असते, की बोर्डाचा पेपरची तयारीच नाही केली, कारण की MCQची सवय लागलेली. पण त्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन्सला एका वाक्यात उत्तरं द्या विचारलं तर किती क्वेश्चन्स म्हणजे किती ओळीमध्ये उत्तर लिहायचंय. त्यानंतर जे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स आहेत त्याचं किती लिहायला पाहिजे, किंवा एखादा न्यूमरिकल सॉल्व्ह करायचं आहे, ते गिव्हन डाटापासून प्रेझेंटेशन स्किल मागच्या 2 वर्षामध्ये जेईच्या अभ्यासामुळं, नीटच्या अभ्यासामुळं, CETच्या अभ्यासामुळं तुम्हाला वाटतंय की ते कमी झालेले. पण असं काहीच नाही. तुम्ही 2 वर्ष डेडिकेटेडली जर जेईचा अभ्यास केला असेल, नीटचा अभ्यास केला असेल, CETचा, तर तेच कन्सेप्ट आहेत. काही कन्सेप्ट बदलले नाहीत. फक्त तुम्हाला कसं लिहायचंय त्या गोष्टीची प्रॅक्टिस थोडी करावी लागेल. त्यातही मी उद्यापासून आचार्य अकॅडमीतील विद्यार्थ्यांसाठी आचार्य डिजिटल या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला फिजिक्सचे एक IMP क्वेश्चन, की फॉर एक्झाम्पल की हे 50 क्वेश्चन, की हे ॲटलिस्ट तुम्ही करून जायचेच आहेत, आणि ते जर करून गेलात तर डेफिनेटली 50 ते 60% पेपर हा त्यातनंच येईल. कारण की मी लास्टच्या 10 वर्षातला म्हणजे 2011 पासून ते 25 पर्यंत टोटल जर तुम्ही बघितलं तर एक 14 वर्षाचा कालखंड आहे. त्या 14 पण वर्षाचे बोर्डाचे पेपर अनालिसिस करून त्यात कुठले क्वेश्चन्स येतात, फ्रिक्वेन्सी काय आहे, हे सगळं बघून एक IMP क्वेश्चन तुम्हाला उद्यापासनं लाईव्ह करायला लागेल. तर ती गोष्ट तुम्ही आचार्य डिजिटल या चॅनलवर हे करा. आपल्या आचार्य अकॅडमीचं चॅनल आहे ते, आणि वाटल्यास तो व्हिडिओ दोन्ही चॅनलला टाकेन, आचार्य अकॅडमीच्या पण आणि आचार्य डिजिटलच्या पण. तर तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्ही करायला घ्या. त्यात मी फिजिक्सचे पण क्वेश्चन टाकणार आहे, केमिस्ट्रीचे पण क्वेश्चन टाकणार आहे, मॅथचे पण क्वेश्चन टाकणार आहे, आणि बायोचे पण क्वेश्चन टाकणार आहे. त्यामुळे मी चारही गोष्टींचे IMP क्वेश्चन्स, की एवढे बोर्डच्या प्रिपरेशनला जाताना मिनिमम तुम्ही करून जायचेच आहेत, तर ह्या क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्यापर्यंत पाठवतो. ते तुम्ही करून जा. ते करून गेल्याच्या नंतर तुम्हाला बोर्डात 80% आत स्कोर येणार नाही. त्यासाठी फक्त जे सांगितलेले क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स तुम्ही डेफिनेटली करून गेलात पाहिजे. त्यामुळं उद्यापासून तुम्ही या चॅनलवर नोटिफिकेशन ऑन ठेवा, कारण की उद्यापासून एक व्हिडिओ, आणि या पुढच्या 2-3 दिवसातच उद्या फिजिक्स करेन, परवा केमिस्ट्री करेन, त्यानंतर मॅथ्स करेन आणि बायो करेन. 4 दिवसात एक क्वेश्चनरी सेट देईन. तो क्वेश्चनरीचा सेट तुम्ही इम्पॉर्टंट करायचं आहे. थँक्यू. त्यामध्ये पुस्तकातलं पेज नंबरपासून हे सगळं कसं लिहायचं आहे, त्या गोष्टीचं पण कसं, जर तो क्वेश्चन असा आला तर त्याचं काय उत्तर लिहायला पाहिजे हे सुद्धा मी पाठवेन. आणि इंग्लिशचं पण पाठवायला लावतो, तसंच कम्प्युटर सायन्सचं पण पाठवायला लावतो, क्रॉप सायन्सचं पण पाठवायला लावतो. त्यामुळे काळजी करण्याची काही एक आवश्यकता नाही. फक्त लिहिण्याची थोडी प्रॅक्टिस करा पुढचे 5-6 दिवस. थोडंसं 3 तास नॉनस्टॉप लिहू तरी शकला पाहिजेत तुम्ही, एवढी तरी प्रॅक्टिस करा. कारण ती प्रॅक्टिस काय आम्ही पेपर द्यायला जाऊ शकणार नाही, तुम्हाला मदत करू शकणार, किंवा असा क्वेश्चन आला तर असं लिहायचं, पण ते लिहायचं तर तुम्हालाच आहे. अभ्यास कसा करायचा हे सांगू शकतात, पण पेपर तुम्हालाच द्यायचा आहे. त्यामुळे लिहिण्याची प्रॅक्टिस थोडी ठेवा. थँक्यू.